आणि दुसरा बहुमान खाला होईला मिळाला आणि त्या अर्थानं तालुक्याला हा बहुमान मिळाला हे मी समजतो. आम्हालाही तिकडे आनंद आहे, त्याचाही लवकर सुख येईल. पुढे ते असं लिहितात की शिक्षण सार्वत्रिक स्वरूपाचे झाले, ते नागरी वस्तीप्रमाणे वाड्या वस्तीपर्यंत पोहोचले. म्हणूनच आपल्या देशातील कृषीवालांची मुलं शिकून ज्ञान संपन्न होत आहे. सर, कृषीवालांची हा शब्द मला एवढा प्रभावित करून गेला, मी आजपर्यंत कुठे वाचला नाही. माझं वाचन फार नाहीये, परंतु आपला देशच कृषी प्रधान आहे. पण कृषीवालांचे शब्द, हा शब्द इतका प्रेरणा देऊन गेला. सर, खरोखर मनपूर्वक मी धन्यवाद मानतो, आभार मानतो. आणि याचा पुस्तकाचं मनोगत जे यांनी ज्ञानेश्वरांनी तयार केलं ते खारीच्या आवारातूनच. त्याचं सगळं बालपण त्या गावात, खामगावमध्ये आणि त्याच्या शेतीत, काळ्या मातीत, खडकात, दगडात, काट्याकुट्यात आणि नदीच्या हिरव्यागार परिसरात गेलं आणि तेच सर्व त्याच्या कवितेतून प्रतिबिंबित झालं.